जय श्रीराम भावानो, आज आपल्या गावात गणपतीची मिरवणूक होती, त्यासाठी मी चाललेलो आवरून. तेवढ्यात आदित्य दादा आणि भैया पण आलता. मग काय आपली टीम घेण्यासाठी खाली आलो. तेवढ्यात कळालं आज बापूचा वाढदिवस आहे. मग काय बापूचा वाढदिवस करायचा म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं. फटाफट जाऊन केक आणला आणि गाडीवर ठेवला. तेवढ्यात शहाजीने इकडे अनबॉक्सिंग करायला घेतलं. केक एवढा भारी होता की बघूनच तोंडाला पाणी सुटलं. कधी एकदा केक खाईना असं झालं. बापूला म्हणलं केक काप. तेवढ्यात शहाजीने केक मध्ये एवढं मोठं रॉकेट लावलं. आता लावलंय म्हणलं उडवायला पाहिजे. मग काय काडीपिटी घेऊन शहाजीने लावला जा. Happy birthday to you. Happy birthday dear Babu. Happy birthday to you. Happy birthday. इकडं वाढदिवस होतोय नाही तो पतर आदित्य दादाने इकडे लावलेला दणका. ही बघा बर्थडे बॉयला चष्मा द्यायला सोडून स्वतःच घालून फिरायला लागलेला. ऋषी दादा इकडे केक चारायला घेतो आदित्य दादाने पूर्णच केक ओढून घेतला. केक एवढा भारी होता पोरं बोटू चाटून खात होते. इकडे बघा हाय का असं दाखवायला लागते आपलंच नाणं खोटो. तेवढ्यात ऋषी दादा बघा नरडालेच तर ओढ काढले. तेवढ्यात हिनं म्हणून बघा छापडी फाडून खाल्लेली. छापडी फाडून बर्थडे सेलिब्रेशन करून डायरेक्ट गावात आलो. तो तरी काय ब्रँजो दिसला मोहर. ब्रँजो तर दिसला पण गणपती अजून दिसला नाही. थोडं मोहर गेल्यावर गणपती दिसला रथामध्ये होता. आम्ही चाललेलो आहे एकटा चौकात. 2 तास आलाय तिथे येऊन बघतोय तर अजून गणपती ट्रॅक्टर मध्ये चढवायला आलेले. तिथनं थोडं मोहर गेलो. ढोल पथक मोहर आहे म्हणून मोहर आलं. ढोल पथक दिसला. ढोल पथकाची तर क्वालिटी एक नंबर होती. तिथंच थोडं मोर आलं होतं डीजे लावलेला. थोड्या वेळ नाचून आम्ही निघालो घरी. असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका.